सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविवर्य सुरेश भट यांची अतिशय सुंदर अशी कविता अभ्यासणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकात क्रमांक 6 ची ती कविता आहे. कवितेचं नाव आहे रंग माझा वेगळा. ही एक गझल आहे. सुरेश भट हे प्रामुख्याने गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत. तर ही कविता किंवा ही गझल सुरू करण्याच्या आधी आपण कविवर्य सुरेश भटांबद्दल थोडक्यात बघूया. सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय व सामाजिक आशयाच्या कवितांमधून जाणवते. माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीने समाजात केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात. प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळूवार शब्दकळाही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर कविवर्य सुरेश भट हे जसे कवी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच पत्रकार, संपादक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांनी काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. त्यांचे रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचा जो रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह आहे त्याच्यामधूनच ही कविता घेतलेली आहे. त्यांच्या कवितेचं वेगळेपण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आशयाच्या कवितांमधून आपल्याला जाणवतं. तसंच समाजातला जो ढोंगीपणा आहे, लाचारी आहे, मूल्यहीनता आहे याविषयी त्यांच्या कवितांमधून प्रखर संताप व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. त्यांची प्रेम कविता जशी मृदू आणि हळूवार आहे तशीच कधीकधी समाजातील दुटप्पीपणा मांडताना ती तीक्ष्ण आणि धारदार बनते. गझल हा जो एक रचनाबंध आहे, कवितेचा हा जो एक प्रकार आहे तो त्यांनी प्रामुख्याने आपल्याला मराठी कवितेमध्ये आणलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांना गझल सम्राट म्हणून सुद्धा संबोधले जाते. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यामध्ये कविवर्य सुरेश भट यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक सुंदर सुंदर गझला त्यांनी लिहिलेल्या आहेत. जसे अजूनही बऱ्याच जणांच्या तोंडावर ह्या गझला आहेत त्यांच्या. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. बघा किती सुंदर अर्थ यामधून व्यक्त होताना आपल्याला दिसतो. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. किंवा अजूनही, जगत मी आलो असा की जसा मी जगलोच नाही, जगत मी आलो असा की जसा मी जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. कवीचं दुःख या शेरामधून आपल्याला व्यक्त होताना दिसतं. त्यांची साय ही जी प्रसिद्ध गझल आहे, काय म्हणतात त्यामध्ये, आसवांनी मी मज भिजवू कशाला, आसवांनी मी मज भिजवू कशाला, एवढेसे दुःख माझे मी सजवू कशाला. ह्या ज्या त्यांच्या गझलेच्या ह्या ज्या ओळी आहेत यामधून वेदनाही स्पष्ट होतात आणि त्यांनी समाजाबद्दल त्यांना काय सांगायचं आहे हे सुद्धा आपल्याला अतिशय प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतं. अशीच एक सुंदर गझल जी आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे रंग माझा वेगळा. तर सर्वप्रथम यामधून आपल्याला काय शिकायचं आहे. रंग माझा वेगळा या गझलेमध्ये कवीला काय सांगायचं आहे हे आपण बघू थोडक्यात. काय म्हणतात कवी, रंग माझा वेगळ्या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपल्याला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय वेगळा ठेवणारा कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळे असतात. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काही मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते. त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्याला सुरुवात करतानाच आयुष्याने आपला, परंतु अशाही परिस्थितीत दुःखाचा हसत मुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला
असा गझलकाराचा अनुभव आहे. त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असे म्हटले आहे. त्यांचे आयुष्य नैराश्य अहंकाराने व्यापलेले आहे. त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे ते जेव्हा नमूद करतात तेव्हा त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल एका वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम अशी गेयता लाभलेली आहे. तर रंग माझा वेगळा या गझलेमध्ये प्रामुख्याने कवीला काय सांगायचं आहे? यामध्ये ते सांगतात की मी सगळ्या गुंत्यात गुंतून सुद्धा मोकळा ठेवणारा कलंदर कलाकार आहे. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, पण इथे कवीला मात्र सावलीच्याही झळा लागतात. दुःखाचा अनुभव त्यांना नेहमीचाच आहे, परंतु कधी काळी जर सुख मिळाले तर ते सुद्धा त्याचा आनंद वाटण्याऐवजी त्यांना दुःख होतं. म्हणजे त्यांना जगताना आयुष्याने माझा विश्वासघात केला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये कवी हसत मुखाने दुःखाचा स्वीकार करत जातात आणि त्यामुळे दुःखांना सुद्धा माझा लळा लागला असा त्यांचा अनुभव असलेला आपल्याला दिसतो. तसंच त्यांनी स्वतःला मध्यरात्री हिंडणारा सूर्य असं संबोधलेलं आहे. या विश्वासघातकी जगात जो अन्याय होतो, मध्यरात्री सूर्य तळपत नाही, मध्यरात्री सर्व अंधार असतो. तर या अंधारात मी अशा लोकांवर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणारा मी सूर्य आहे असे सुद्धा आपले विचार त्यांनी या गझलेमध्ये व्यक्त केलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य ह्या परस्पर विरोधी ज्या भावछटा आहे यामुळे ही गझल एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेली आपल्याला दिसते. तर ही गझल आता आपल्याला प्रत्येक त्या शेराचा अर्थ घ्यायचा आहे. तर याआधी थोडक्यात आपण गझलेचा इतिहास बघूया. म्हणजे ही गझल कशी आली. गझल हा प्रामुख्याने हिंदी साहित्य प्रकार आहे. सर्वात जास्त तो हिंदी साहित्यामध्ये चालतो, पण हळूहळू आता तो मराठीमध्ये आपल्याला रूढ होताना दिसत आहे. गझलेचा जर आपण थोडक्यात इतिहास सांगायचा झाला आपल्याला तर असा दिसतो की अरबांनी इराणवर आक्रमण केलं आणि अरबांचं साम्राज्य त्यावेळी स्थापन झालं. मग त्यांनी इराणमधील लोकांना फारसी भाषेत न लिहिता आणि न बोलता त्यांना अरबी भाषेमध्ये लिहायचं सक्ती केली आणि मग मुशायरा लिहिला जाऊ लागला. त्यावेळेस मोगल, अब्दाली, सुलतान यांच्या आक्रमणांमधून जे सैनिक इकडे आले तर त्या सैनिकांबरोबरच अनेक विद्वान आणि लेखक सुद्धा भारतामध्ये आले आणि त्यांनी भारताच्या परिस्थितीवर त्यावेळी गझला लिहिल्या आणि त्यातूनच गझल हा काव्यप्रकार पुढे आला आणि आता हा गझल काव्यप्रकार मराठीत चांगल्या प्रकारे आपल्याला रुळलेला दिसत आहे. अनेक जे आजचे नवीन लेखक आहे हे आपल्याला गझल लिहिताना दिसतात. गझलेबद्दल आणखी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की गझल म्हणजे काय, तर गझल हा शेरांचा एक समूह आहे. 5, 6, 8, 10 अशा शेरांचा एक समूह म्हणजे गझल. यामध्ये बघा एक शेर हा देखील संपूर्ण कवितेसारखा असतो. म्हणजे एका शेरालाही त्याच्यामधल्या संपूर्ण अर्थ असतो. त्यांचे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू न शकेल मजला अजून अशी भिंत नाही. म्हणजे हा एकच शेर आहे पण याच्यामध्ये संपूर्ण कवितेचा अर्थ व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. गझल ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या अर्थाचे शेर त्याच्यामध्ये असू शकतात. हा काव्यप्रकार प्रामुख्याने सुरेश भटांनी मराठीत पुढे आणला म्हणून त्यांना गझल सम्राट म्हणून संबोधले जाते. त्यांच्या अनेक गझला ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत. जसं विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अनेक सुंदर असे अर्थ त्यांच्या गझलांमधून व्यक्त झालेले आपल्याला दिसतात. तर हा गझल ह्या काव्यप्रकाराचा थोडक्यात इतिहास. आता आपण प्रत्यक्ष ह्या गझलेला सुरुवात करू, म्हणजे ह्या कवितेला आपण सुरुवात करू. एक एक शेर वाचून आपल्याला त्याचा अर्थ बघायचा आहे. 2-2 ओळी बघून तुम्ही आता
ती कविता पाठ्यपुस्तकातली समोर बघा आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आता आपण बघू. तर सुरुवातीला आपण ही गझल एकदा वाचून घेऊ. तशी ती गेय आहे, तुम्हाला तालासुरात सुद्धा म्हणता येईल, पण आपण आधी पहिल्यांदा ती पूर्णपणे वाचून घेतल्यानंतर आपण प्रत्येक शेराचा अर्थ बघू. काय म्हणतात कविवर्य सुरेश भट? रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतीन गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही जळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. बघा, अतिशय सुंदर अशी गझल आहे. आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ बघू. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. यामधून कवीला काय सांगायचं आहे? काय म्हणतात कवी यामधून? कवी स्वतःच्या कलंदर वृत्तीचं वर्णन करताना यामधून म्हणतात, मी सर्व रंगात रंगलो, जगाचे सगळे अनुभव मी घेतले, परंतु तरीही माझा रंग हा वेगळा आणि अनोखा आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. मी सर्व रंगात रंगलो, जगातले सर्व बरे वाईट अनुभव मी घेतले, पण माझं मी स्वतःचं अस्तित्व कायम ठेवलं. माझा रंग मात्र वेगळा आणि अनोखा आहे. माझं व्यक्तिमत्व सर्वांहून वेगळं आहे. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी अनेक प्रकारच्या गुंत्यामध्ये गुंतलो, अनेक बरे वाईट अनुभव मला आले, अनेक व्यवसायामध्ये अनेक जे जे अनुभव आले वाईट चांगले, त्याच्यामध्ये मी गुंत्यात अडकलो, पण मी त्या बंधनातून मुक्त होतो. माझा पाय मात्र मी मोकळा ठेवला, असं कवीला इथे सांगायचं आहे. तर या दोन ओळीचा अर्थ कळला तुम्हाला? रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. काय म्हणायचं कवीला? मी सगळ्या रंगात रंगलो, अनेक बरे वाईट अनुभव मी घेतले, परंतु माझं अस्तित्व मी कायम ठेवलं. मी माझं व्यक्तिमत्व जे आहे ते वेगळं ठेवलं. माझं स्वतःचं मी पण मी जंपलं. मी सगळ्या गुंत्यात गुंतलो, पण माझा पाय मात्र मी त्याच्यात अडकू दिला नाही. मी स्वतःला त्यापासून मोकळं ठेवलं, असं कवी यामध्ये म्हणतात. नंतरच्या ओळी बघा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. खूप सुंदर असा अर्थ याच्यामध्ये आहे. काय म्हणतात की मला कुठून काही कळलं नाही. सुखाच्या सावल्या आल्या म्हणजे मला आयुष्यात काही काळ सुख मिळालं. कुठून आलं, कसं आलं हे मला कळलं नाही, पण मी इतका संवेदनशील आहे की या सुखाच्या सुद्धा मला झळा लागल्या. बघा, याच्यामधला विरोधाभास बघायचा आहे आपल्याला. कोण जाणे कुठून या सावल्या आल्या पुढे. सावल्यांचा अर्थ म्हणजे काय? सावल्या कशाला म्हटलेला आहे इथे कवीने? आनंद. मला जीवनात सुख मिळालं, आनंद मिळालं. कुठून मिळालं, कसं मिळालं हे मला कळलं नाही, पण मला या सावल्यांच्या सुद्धा झळा लागल्या. खरं म्हटलं तर सावल्यांचं झळा नाही, आनंदाचं काय व्हायला पाहिजे? सुख वाटायला पाहिजे. दुःखाच्या झळा आपण ऐकलं असेल, पण आनंदाच्या झळा लागतात हे आपल्याला विरोध वाटतो. इथे कवीला सावल्यांचा म्हणजे सुखाचा सुद्धा काय झाला? दुःख त्यांना मिळालं, त्याच्याही त्यांना झळा लागल्या. सुखातही त्यांना मानसिक वेदना झाल्या. असा विरोधाभास आपल्याला इथे बघायचा आहे. कळलं तुम्हाला याचा अर्थ काय?
बघा, म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ बघायचा आहे. कोण जाणे कुठून या सावल्या आल्या पुढे. सावल्या याचा अर्थ आहे सुख आणि आनंद. काय म्हणतात कवी? कुठून, मी तर माझं जीवन दुःखातच जगणं सुरू होतं, पण कुठून सावल्या आल्या अचानक, कुठून माझ्या जीवनात सुख आलं हे मला सुद्धा कळलं नाही. आणि हे सुख आल्यानंतर मी सुखाचा अनुभव नाही घेऊ शकलो. मला ह्या सुखाच्या सुद्धा काय लागल्या? झळा लागल्या. मला मानसिक वेदना या सुखाच्या झाल्या, असं कवीला याच्यामधून सांगायचं आहे. नंतर तिसरं बघा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. अतिशय सुंदर आणि आपल्याला चिंतन करायला लावणारा असा यामध्ये अर्थ आहे. काय म्हणतात कवी? राहती माझ्या सवी आसवे गीतांपरी, म्हणजे माझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत, माझ्या दुःखात माझ्या डोळ्यामधले जे आसव आहेत, हे आसव गाण्याप्रमाणे माझ्यासोबत राहतात. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. आसवेचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला? अश्रू किंवा दुःख. माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू जे आहे, हे गीत जसे माझ्या सोबत असतात ना, तसेच ही आसव, ही दुःखाश्रू माझ्या सोबत सदैव राहतात. म्हणजे हे अश्रू म्हणजे जणू काही माझं गाणं आहे. हे अश्रू म्हणजे जणू काही माझं गाणं आहे. हे असे कशाचे दुःख मला होते की ह्या दुःखाला सुद्धा माझा लळा लागला. बघा, दुःखाला सुद्धा कवीचा लळा लागलेला आहे. म्हणजे म्हणून ते म्हणतात, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. बहुतेक लळा लागतो सुखाचा, पण कवी म्हणतात की दुःखालाही माझा लळा लागलेला आहे, कारण ते माझ्या सोबतच राहतं. गीत जसे माझ्या सोबत राहतात, तसं दुःख माझ्या सोबत राहतं. दुःखावरही मी माया करतो, दुःखावरही मी प्रेम करतो, दुःखातूनही मी आनंद शोधतो. हेच कवीला याच्यामधून सांगायचं असलेलं आपल्याला दिसतं. याचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. समजून घेतल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. कारण राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, म्हणजे ही आसव, हे दुःखाश्रू गीत जसे माझ्या सोबत राहतात, तसे ते सदैव माझ्या सोबत राहतात. आणि जे दुःख आहे, या दुःखाला सुद्धा माझा लळा लागलेला आहे. दुःखाला सुद्धा वाटतं माझ्या सोबतच राहावं, आणि मी सुद्धा दुःखावर माया करतो, प्रेम करतो, दुःखालाही मी आपलं मानतो, असं त्यांना याच्यामधून सांगायचं असलेलं आपल्याला दिसतं. नंतरच्या ओळी बघा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. बघा, कापुनी माझा गळा या शब्दांमधून काय सांगायचं आहे? काय म्हणतात ते? कोणत्या वेळी मला जीवनाचं भान आलं किंवा जाणीव झाली हे कळलं नाही. म्हणजे कोणत्या तरी काळी मी जगण्याचा प्रयत्न केला, मी जगायला लागलो, मला जगण्याचं भान आलं, पण मी आयुष्य जगायला लागलो आणि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने काय केला? विश्वासघात केला, माझा गळा कापला. माझ्या इमानाची किंमत जगाने काय केली? विश्वासघाताने चुकवली. म्हणजे या ओळींमधून कवीला काय सांगायचं आहे? हे जग जे आहे ते कसं आहे? ढोंगी आहे, दुटप्पी आहे. मी जगायला सुरुवात केली होती, जगण्याचा आनंद घ्यायचं मी ठरवलं होतं, आणि अचानक काय झालं? आयुष्य गेले कापुनी माझा गळा. आयुष्याने माझा गळा कापला, माझा विश्वासघात केला. म्हणजे लोकांचा त्यांना वाईट अनुभव आला, लोकांनी त्यांचा विश्वासघात केला. ते म्हणतात की माझ्या प्रामाणिकपणाची किंमत, माझ्या इमानदारीची किंमत लोकांनी कशाने चुकवली? विश्वासघाताने चुकवली. म्हणजे ह्या जगातलं, ह्या समाजातलं ढोंग आणि दुटप्पीपणा कवीला या ओळींमधून सांगायचा असलेला आपल्याला दिसतो. पुढे बघा काय म्हणतात? सांगतो तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. सांगतो तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. अतिशय महत्त्वपूर्ण असे हे शब्द आहेत, त्यांचा अर्थही तेवढाच महत्त्वाचा आहे. काय म्हणतात कवी? चारही बाजूने या दिशा आणि ही माणसे मला जीवनाचे वेगवेगळे सार सांगतात, माझी दिशाभूल करतात. दिशाभूल करणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आपला जो आपल्याला योग्य वाटत असेल तो मार्ग जर आपण ठरवला तर लोक म्हणतात नाही, हा बरोबर नाही,
हा मार्ग चुकीचा आहे, म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मला माझ्या जीवनाचं सार सांगून ते दिशाभूल करतात. कारण इथे कसं आहे, हे जग कसं आहे, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. बघा, अतिशय अर्थपूर्ण अशी ही ओळ आहे आणि याचा अर्थ सुद्धा आहे. जो चालतो त्याला पांगळा म्हणतात. पांगळा म्हणजे अपंग, म्हणजे त्याला चालता येत नाही. चालतो त्याला पांगळा म्हणतात. आणि ज्याला डोळ्याने दिसतं, जो पाहतो, त्याला आंधळा म्हणतात. चालणाऱ्याला पांगळा आणि पाहणारा आंधळ म्हणतात. असं हे जग असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा ह्या ढोंगी लोकांनी काय केलेलं आहे, निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली आहे. चांगल्या माणसांची दिशाभूल करून त्यांना वाईट मार्गाला लावलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे असे लोक समाजात आहेत की जे चांगल्याला चांगलं नाही म्हणत, जे वाईट आहे त्याला चांगलं म्हटलं जातं आणि जे चांगलं आहे त्याला वाईट म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारे समाजातील चांगल्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असे ढोंगी लोक करतात. म्हणजे चालणाऱ्याला पांगळा म्हणतात आणि पाहणाऱ्याला आंधळा म्हणतात. या ओळीचा सहज अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. चालणारा पांगळा कसा राहील? चालणारा चांगलाच राहील. आणि ज्याला पाहता येतं तो आंधळा कसा राहील? नाही राहणार. पण हे जग असं आहे की चालणाऱ्याला पांगळ म्हणतं आणि पाहणाऱ्याला आंधळ म्हणतं. अशी या जगाची रीत आहे, ज्याची खंत कवीला वाटते. आणि ही त्या कवीची खंतच या ओळींमधून व्यक्त झालेली आपल्याला दिसते. शेवटच्या ओळी बघा या गझलेमधल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अतिशय सुंदर अशा या ओळी आहेत. या शेरामधून कवितेचं आपण म्हणू त्या गझलेचं सार व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. कवी स्वतःला काय म्हणतात? मी माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे. म्हणजे जिथे जिथे अंधार आहे, जिथे जिथे दारिद्र्याचा काळोख आहे, जिथे जिथे अन्याय पोहोचलेला आहे, नैराश्याच्या झळा आहेत, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. कारण मध्यरात्री सूर्य नसतो, आपल्याला माहित आहे. सूर्य केव्हा उगवतो? सूर्योदय झाल्यानंतर. पण मध्यरात्री अंधार असतो सगळा. हा अंधार कशाचा आहे कवीला म्हणायचा आहे? हा नैराश्याचा अंधार आहे, हा ढोंगीपणाचा अंधार आहे, हा दारिद्र्याचा अंधार आहे, हा जिकडे सर्वत्र होणाऱ्या अन्यायाचा अंधार आहे. आणि ह्या अंधारात सगळीकडे जिथे अत्याचार होतात, जिथे फसवणूक होते, अशा वेळी मी सूर्य होऊन तळपतो. म्हणजे होणाऱ्या अन्यायाचा मी प्रतिकार करतो, असं कवीला याच्यामधून सांगायचं आहे. कवीच्या विचारांना काय आहे? दिव्य असं तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं जो संघर्ष आहे किंवा पेटून उठण्याची कवीची वृत्ती याच्यामधून आपल्याला दिसते. आणि ती शेवटची ओळ जी आहे बघा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. कवी जे सगळं करत आहे ते स्वतःसाठी नाही. कवी जे पेटून उठत आहे ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत आहे. कवीचा स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. त्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी ते काहीही करत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी ते पेटून उठत नाही. ते स्वार्थाचा जो उत्सव आहे तो साजरा करत नाही. तर कोणासाठी कवी पेटून उठतात? जे समाजात दारिद्र्याने पिचलेले आहेत, अन्याय सहन करत आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कवी इथे पेटून उठत आहे. आणि म्हणून ते स्वतःला म्हणत आहे, मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे. अशा प्रकारे ही गझल अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या गझलेमध्ये तुम्हाला जे आधी म्हटलं होतं की गझलेमध्ये काय गझलेचं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक जो शेर आहे त्याला पूर्ण अर्थ असतो. आता आपण प्रत्येक शेराचा अर्थ सविस्तरपणे समजून घेतलेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक शेराला एक स्वतंत्र असा अर्थ आहे. आणि कवीने तो अतिशय प्रभावी आणि आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये या गझलेमधून व्यक्त केलेला आहे. आणि म्हणूनच त्यांची ही गझल आगळी वेगळी अशी गझल आहे. जसं गझलेचं नाव आहे रंग माझा वेगळा, तसंच त्यांची गझलसुद्धा काय आहे, आगळी वेगळी अशी आहे. तर तुम्हाला ती समजली असेल अशी
अपेक्षा मी करते आणि पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण घेऊ. पुन्हा एकदा तुम्ही याचा अर्थ बघा, पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही जो कमेंट्स बॉक्स असतो आपला, त्या कमेंट्स तुम्हाला करायचे आहे किंवा त्याच्यामध्ये विचारायचं आहे. म्हणजे पुढल्या लेक्चरला आपण तो अर्थ समजून घेऊ आणि आपला स्वाध्याय घेऊ.